नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रकथेला सुरुवात करूया. सुरतेच्या मोहिमेत 8 जानेवारी 1664 रोजी इनायत खानाने महाराजांकडे वकील म्हणून एक मारेकरीच पाठविला, हे आपण पाहिले. महाराजांच्याकरिता मावळ्यांनी जी सुरक्षा ठेवली होती ती लक्षात घेण्यासारखी आहे. अशी व्यवस्था महाराजांच्या भोवती ठेवणं हा त्यांच्या सवंगड्यांचा अंगीभूत सहज स्वभावच बनला होता. दगा करणं हा शत्रूचा स्वभावच असतो. शत्रू फक्त संधी साधत असतो. महाराजांचं संरक्षण करणं हा मावळी डोळ्यांचा आणि हातांचा अगदी घारीसारखा स्वभाव धर्मच झालेला दिसून येतो. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शामियान्यात जिवा महाला सकपाळ हा जर सावध राहिला नसता तर घातच. सुरतेच्या मारेकऱ्यानेही वकिलीचे नाटक करीत करीत महाराजांच्यावर एकदम अचानक झडप घातली. जर जवळचे मावळे सावध नसते तर घातच. पुढे आग्र्याच्या कैदेतही याच मावळ्यांचा अबोल पहारा महाराजांभोवती होता. पुढे जालन्याच्या स्वारीतच महाराजांच्या अंगात फणफणून ज्वर चढला. त्यावेळी केसरी सिंग आणि मोहकम सिंग हे अचानक मराठ्यांवर हल्ला करावयास आले. अशा आजारपणात महाराजांचं रक्षण करणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं अवघड होतं. बहिर्जी नाईकाने महाराजांना आपल्या पाठीवर घेऊन पट्टा नावाच्या किल्ल्यावर सुखरूप पोहोचवलं. महाराजांची ही सुरक्षा भोवतीच्या सवंगड्यांनी उत्कृष्ट सांभाळली. त्यात उत्तम नोकरी करणे या गोष्टीपेक्षा कडव्या निष्ठेने राजा राखणे हाच भाग जास्त दिसून येतो. वास्तविक महाराजांचा दरबार तो सर्वांस सहज असा लौकिक होता. म्हणजे महाराजांना कोणीही भेटू शकत असे, पण याचा अर्थ भोंगळ बेसावधपणा असा नव्हता. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कितीतरी थोर व्यक्ती घातपाताने मारल्या गेल्या. कोणाकोणाचा मृत्यू संशयास्पद घडला. त्या बाबतीत जास्तीत जास्त दक्षता घेऊन सुरक्षा व्यवस्था ठेवणे एवढेच आवश्यक आहे, असे म्हणता येते. पण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जी सुरक्षा त्यांच्या खाशा मित्रांनी ठेवली ती निश्चितच उद्बोधक आहे. महाराज अंगात वेळप्रसंगी चिलखत घालीत असत. कधी पोलादी चिलखत, कधी कापडी चिलखत. त्याला बख्तर असा शब्द आहे. पण त्यांचं सर्वात मोठं चिलखत आणि अभेद्य शिरस्त्राण म्हणजे त्यांचे निधड्या छातीचे मावळे. या मावळ्यांनीच ही हृदयातील ठेव प्राणापलीकडे जपली. महाराजांच्या पुढील इतिहासात घातपाताचे प्रसंग अनेक आहेत. सेनापती संताजी घोरपडे, सेनाधुरंदर संताजी भोसले अमरावतीकर, नारायणराव पेशवे, जयाप्पा शिंदे, वकील महादेव भट हिंगणे, वकील धर्मराव तामजी गलगलीकर इत्यादी राजकारणी व्यक्तींचे खून पडले. त्यामुळे राजकीय उलथापालथही झाली. पेशवाईत गारद्यांनी नारायणराव पेशव्यावर खुनी हल्ला केला. ऐन शनिवार वाड्यातच पेशवा मारला गेला. पण त्याच्या आधी सदाशिवराव भाऊ पेशवा, नानासाहेब पेशवा, माधवराव पेशवा यांच्यावरही मारेकऱ्यांनी अचानक खुनी हल्ले केले होते. हे सरदारांना माहीत नव्हते का? राजघराण्यात तर ही भीती नेहमीच असते. शनिवार वाड्यात एका पेशव्याचाच खून झाला. तसाच कोल्हापुरात राजवाड्यात प्रत्यक्ष एका छत्रपती महाराजांचाच खून झाला. हे ऐतिहासिक सत्य आहे. राजकीय खून केवळ हत्यारानेच केले गेले असे नाही, तर खाण्यापिण्याच्या पदार्थातूनही केले गेले आहेत. राजकीय आणि सामाजिक जबाबदारी ज्यांच्या शिरावर आली आहे त्यांनी राष्ट्राच्या आणि समाजाच्या हिताकरिता स्वतःची सुरक्षितता ठेवणं हे अत्यंत मोलाचे काम आहे. कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराज छत्रपतींना इंग्रजांनी वेडे ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. त्या कैदेत छत्रपती महाराजांना इंग्रज अधिकाऱ्याने अतिशय वाईट रीतीने ठार मारले. इथे महाराज अगतिकच होते. पण स्वामी श्रद्धानंदासारख्या संन्याशाचा खून झाला तो संरक्षक दक्षता न घेतल्यामुळे. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजे भोसले घराण्यात अनेक घातपाती प्रकार झाले. त्यांनी सुरक्षा न ठेवल्यामुळेच शत्रूंनी डाव साधले. शिवछत्रपती हे एकच असे नेते होते की ते शत्रूंच्या झडपेत कधी सापडले नाही. शहाजीराजे भोसले हे 23 जानेवारी 1664 रोजी कर्नाटकात होदिगेरी या ठिकाणी घोड्यावरून पडून मृत्यू पावले. राजगडावर मातोश्री जिजाबाई साहेब सती जाण्यास सिद्ध झाल्या. पण मोठ्या मुश्किलीने शिवाजीराजांनी आपल्या आईस सती जाण्यापासून माघारी फिरवले. या दिवसापासून शिवाजी महाराज 8 महिने सतत आईंच्या सहवासात होते.
राहिले. स्वतःचे आणि आईचेही दुःख निवविण्याचा हा महाराजांचा प्रयत्न होता. त्या आईला कुलदेवतेच्याच ठिकाणी मानित असत. शहाजीराजांची समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे त्याचवेळी व्यंकोजीरावांनी बांधली. हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. त्यांनीच राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली. शहाजीराजांच्या समाधीवर श्री शहाजीराजन समाधी असा लेख कोरलेला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर महाराजांनीही राजगडावर विपुल दानधर्म केला. आईवडिलांच्या बाबतीत महाराजांचं मन अतिशय नम्र होतं, नितांत श्रद्धावंत होते. पूर्वी एकदा शहाजीराजांच्याच पत्रामुळे कोंढाणा उर्फ सिंहगड हा मोलाचा किल्ला आदिलशहास देऊन टाकण्याची वेळ महाराजांवर आली. स्वराज्यातला तळहाता एवढाही प्रदेश शत्रूच्या ताब्यात जाण्याची वा देण्याची वेळ आली तर महाराजांना अतोनात वेदना होत असत. इथं तर सिंहगडसारखा किल्ला वडिलांच्या चुकीमुळे, बेसावधपणामुळे बादशहाला द्यावा लागतोय. याच्या वेदना आणि तेवढाच वडिलांच्या वरती राग महाराजांच्या मनात उफाळून आला आणि ते शहाजीराजांच्या बद्दल रागावून कडू बोलले. पण क्षणातच त्यांनी स्वतःला सावरलं आणि जरी वडील चुकले असले तरी वडिलांच्या बद्दल असे कडू बोलणे योग्य नाही याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी सोन विश्वनाथ डबीर यांच्यापाशी आपले व्याकुळ दुःख आणि पश्चाताप व्यक्तही केला. इथं आणखीन एक गोष्ट लक्षात येते, ती जिजाबाई आऊसाहेबांच्या बद्दलची. या आईने आपल्या शिवबावर अगदी सहजपणे 2 संस्कार केलेले दिसून येतात. त्यातला पहिला संस्कार शहाजीराजांच्या बाबतीतला. तिने आपल्या मुलापाशी शहाजीराजांच्या हातून घडलेल्या राजकीय चुकाबद्दल कधीही टीका आणि कठोर दोषारोप केलेले आढळून येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शत्रुपक्षातीलही कोणत्याही धर्माच्या वा जातीच्या बाबत कडवट द्वेषभावना निर्माण होऊ दिली नाही. ती महाराजांना या अफजलखानाला ठार मार असं म्हणते, पण तो मुसलमान आहे म्हणून त्याला ठार मार असा भाव त्यात अजिबात दिसत नाही. जातीधर्मद्वेषाच्या पार पलीकडे गेले ही मायलेकरे आमच्या इतिहासात दिसून येतात. जिजाऊसाहेबांची ही शिकवण म्हणजे मराठी इतिहासातील एक पवित्र अध्याय आहे. या वर्षीचा पावसाळा संपत आला आणि ऑक्टोबरच्या प्रारंभीच्या महाराजांना विजापूरकडची खबर मिळाली की खवासखान या सरदारास बेळगावमार्गे कोकणात कुडाळ भाग शिवाजीराजाकडून जिंकून शाही अंमलाही आणण्याकरिता मोठ्या सैन्यानिशी कूच करण्याचा हुकूम झाला आहे. खानाबरोबर मुधोळहून बाजी घोरपडे यांनाही जाण्याचा हुकूम सुटला आहे. हे बाजी घोरपडे बादशहाचे निष्ठावंत सेवक आणि म्हणूनच स्वराज्याचे शत्रू बनले होते. त्यांनीच पूर्वी शहाजीराजांना बेड्या घालून कैद केले होते. या सर्व गोष्टींचा राग जिजाऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या मनात सतत धुमसत होता. वडिलांचे चिरंजीवास्तर सांगणे होते की बाजी घोरपडे यांचे वेढे घ्यावेत. वेढे म्हणजे सूड. आईवडिलांची ही इच्छा आणि स्वराज्यातीलच एक कठोर कर्तव्य म्हणून महाराजांनी याच वेळी राजगडावरून तडफेने कूच केली. बाजी मुधोळहून खवासखानात सामील होण्याच्या आतच त्यांनी मुधोळवरच धडक मारली. या अचानक छाप्यात बाजी घोरपडे महाराजांच्या हातून ठार झाले. वर्षाच्या आतच महाराजांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. हा मुधोळवरील महाराजांचा छापा लष्करी दृष्टीनेही अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. या छाप्याने विजापूर हादरले, कारण मुधोळ ते विजापूर हे अंतर फार कमी आहे. याचा दुसरा अर्थ असा होता की शहाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराजांनी थेट विजापूरच्या वेशीपर्यंत धडक मारली होती. महाराजांच्या या सगळ्या लष्करी वेगांचा अभ्यास केला तर असा गतिमान सेनापती भारतात तर सापडत नाहीच, पण युरोपियन इतिहासातही कोणी दिसत नाही. थोडाफार नेपोलियनच महाराजांच्या जवळपास येऊ शकतो. मुधोळवरच्या छाप्यानंतर महाराजांनी थेट कुडाळ सावंतवाडीवर दौड घेतली आणि तेथे येऊन बसलेल्या खवासखानावर त्यांनी हल्ला चढविला. खानाचा पूर्ण पराभव झाला. राजगड ते विजापूर ते मुधोळ ते कुडाळ ही अंतरे नकाशात पाहिली की आणि कमीत कमी वेळात महाराजांनी मारलेली यशस्वी दौड पाहिली. या कुडाळ स्वारीत एकच गोष्ट महाराजांना जाणवली असेल की खवासखानाच्या फौजेत व्यंकोजीराजे भोसले हे आपले भाऊ आपल्याविरुद्ध लढावयास उभे आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर 2 भाऊ एकमेकांच्या विरुद्ध
शत्रू म्हणून उभे राहावेत हे आमच्या वाट्याला काढून ठेवलेले कायमचे दुर्दैव आहे. खवासखान आणि व्यंकोजी राजे पराभूत झाले अन राजे सुखरूप विजापुरास पोहोचले.